नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण ही सुंदर अशी तोरणपट्टी बनवायला शिकणार आहोत। पहा, आणि ही तोरणपट्टी बनवण्यासाठी 4 प्लाय लोकर मी वापरलेली आहे। त्यानंतर ही 1.75 mm चे क्रोशे हुक मी वापरलेले आहे। 1.75 mm चा क्रोशे हुक वापरलेला आहे आणि ही नॉर्मल 4 प्लाय लोकर आहे। चला तर ही तोरणपट्टी आपण बनवायला घेऊयात। सर्वप्रथम आपल्याला 18 चेन घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि हा एक 18 चेन घेतलेले आहेत। आता ह्या ठिकाणी काय करायचं आहे, 3 चेन एक्स्ट्रा घ्यायच्या, जो आपला पहिला खांब असेल। 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब। त्यानंतर ह्या दुसऱ्या चेनवर खांब, तिसऱ्या चेनवर खांब। आता हे आपल्या 18 चेन आहेत, तर 18 चेनवर 18 खांब येणार आहेत। 3 झाले, 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि इथे एक 18, शेवटच्या चेनमध्ये एक 18। अशा प्रकारे आपण हे 18 खांब घालून घेतलेले आहेत। ह्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब। टर्न करायचा आहे, पुढच्या 7 खांबांवर खांब। जर 3 चेनचा हा पहिला खांब पकडला तर आपल्याला एकूण 8 खांब विणायचे आहेत। एक झालेला आहे समजा, 2 3 4 5 6 7 आणि हा एक 8। आता हे 8 खांब विणून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे घ्यायचे आहेत 8 चेन। 1 2 3 4 5 6 7 8 चेन घेतल्यावर इथे 1 आणि 2 हे 2 खांब आहेत, हे स्किप करायचे आणि पुढच्या 8 खांबांवर पुन्हा खांब घालायचे, प्रत्येकी एक एक खांब। 1 2 3 4 5 6 7 8 अशा प्रकारे इथे 8 खांब, इथे 8 चेन आणि इथे पुन्हा 8 खांब घातलेले आहेत। ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे,
1 2 3 3 चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं आहे, पुढच्या खांबांवर खांब, 3 चेनचा पहिला खांब झाला, हा दुसरा, 3 4 5 एक 6. इथे आपण 6 खांब घातलेले आहेत. इथले 2 खांब स्किप करायचे आहेत आणि इथे घ्यायचे आहेत 7 चेन. 1 2 3 4 5 6 7. ही जी चेन आहे ह्याच्या मिडलवर इथे एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. पुन्हा घ्यायचे आहेत 7 चेन. 1 2 3 4 5 6 7. इथले 1 आणि 2 खांब स्किप करायचे. पुढच्या 6 खांबांवर प्रत्येकी एक खांब. 1 2 3 4 5 आणि हा एक 6. तीन चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं आहे. 3 चेनचा पहिला खांब, हा दुसरा, हा तिसरा आणि हा एक 4. आता इथे घेतलेले आहेत आपण 4 खांब. इथले हे 2 खांब स्किप करायचे आहेत. इथे घ्यायचे 6 चेन. 1 2 3 4 5 6. 6 चेन घेतल्यानंतर हा जो सिंगल क्रोशे घातलेला आहे याच्या ह्या बाजूला एक सिंगल क्रोशे, सिंगल क्रोशेच्या वर एक सिंगल क्रोशे आणि पुन्हा लूपमध्ये ह्या बाजूला एक सिंगल क्रोशे. आता इथे 3 सिंगल क्रोशे झाले. पुन्हा इथे 1 2 3 4 5 6 चेन घ्यायचे आहेत. 1 आणि 2 खांब स्किप करायचे. पुढच्या 4 खांबांवर एक खांब. 1 2 3 आणि 4. 3 चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं आहे. ह्या दुसऱ्या खांबावर एक खांब. हे 2 खांब आपल्याला इथले स्किप करायचे आहेत. इथे घ्यायचे आहेत 6 चेन. 1 2 3 4 5 आणि एक 6. आता हे जे 3 सिंगल क्रोशे आहेत ह्याचे आपले 5 सिंगल क्रोशे होणार आहेत. तर इथे ह्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे, ह्या पुढच्या सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे, असे 2 झाले. मधल्या सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे 3, ह्या सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे 4 सिंगल क्रोशे झालेले आहेत. ह्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे घ्यायचा. त्यानंतर पुन्हा एकदा 6 चेन. 1 2 3 4 5 6. 2 खांब स्किप करायचे. शेवटच्या 2 खांबांवर खांब. 1 आणि 2. जसे आता इथे 8 6 4 2 झाले आणि ह्या बाजूने आता 4 6 8 असे वाढत जाणार आहे. 1 2 3 3 चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं आहे. खांबावर खांब. हा जो लूप आहे ह्या लूपमध्ये 2 खांब. त्यानंतर 1 2 3 4 5 6. 6 चेन घ्यायचे आहेत. हे जे 5 सिंगल क्रोशे आहेत त्यातले आजूबाजूचे एक सिंगल क्रोशे स्किप करायचे आणि मधल्या 3 सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे. 1 2 आणि 3. 6 चेन. 1 2 3 4 5 6. ह्या लूपमध्ये ह्या ठिकाणी 2 खांब. 1
2, या खांबांवर एक एक खांब, म्हणजे इथे 2 खांब होते, इथे 4 खांब झाले. पुन्हा 3 चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं आहे. पुढच्या खांबांवर खांब, हे 2 झाले, 3 आणि हा एक 4. हे 4 खांब आहे तसेच विणले. ह्या लूपमध्ये येतील 2 खांब, अशा प्रकारे. आता हे 1 2 3 4 5 6 खांब झालेले आहेत. आता इथे येणार आहेत 7 चेन. 1 2 3 4 5 6 आणि एक 7 चेन. हे 3 सिंगल क्रोशे आहेत, आजूबाजूचे स्किप करायचे आहेत आणि मधल्या सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे. पुन्हा येणार इथे 7 चेन. 1 2 3 4 5 6 7. ह्या ठिकाणी 2 खांब येणार आहेत. पुढच्या 4 खांबांवर प्रत्येकी एक एक खांब. आता इथे देखील 6 खांब होतील. 1 2 3 4. 3 चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं आहे. पुढच्या प्रत्येक खांबांवर एक एक खांब येणार आहे. 2 3 4 5 एक 6. त्यानंतर ह्या लूपमध्ये इथे 2 खांब येणार आहेत. 1 2. अशा प्रकारे हे आपले 8 खांब झाले. जसे आपण इथे सुरुवात केली होती 8 खांबांनी, तसे इथे 8 खांब. इथे घ्यायचे आहेत 8 चेन. 1 2 3 4 5 6 7 8. ह्या गॅपमध्ये 2 खांब. पुढच्या प्रत्येक खांबावर एक एक खांब. तीन आता पुन्हा एकदा इथे 8 खांब झालेले आहेत. जसं आपण इथे सुरुवात केली होती 8 खांब, त्यानंतर 8 चेन 8 खांब, तीच ही स्टेप आहे. इथे आल्यानंतर 3 चेन घ्यायचे आहेत, जो आपला पहिला खांब असणार आहे. पुढच्या 5 खांबांवर एक एक खांब घ्यायचा आहे, म्हणजे इथे 6 खांब होतील. हे 2 झाले, 3 4 5 आणि एक 6. त्यानंतर इथे घ्यायचे 7 चेन. 1 2 3 4 5 6 आणि एक 7. ह्याच्या 8 चेन घेतलेल्या आहेत. ह्याच्या मिडलला इथे एक सिंगल क्रोशे. पुन्हा 7 चेन. दोन खांब स्किप करायचे. पुढच्या 6 खांबांवर एक एक खांब. 2 3 4 5 6. अशा प्रकारे आपली ही दुसरी डिझाईन आता इथे सुरू झालेली आहे. जर ज्याप्रमाणे इथे आपण विणलं तसंच आता ह्याच्यापुढे विणत जायचं आहे. इथे 3 चेन, मग इथे 4 खांब येतील. त्यानंतर 6 चेन, सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे, 6 चेन, 2 खांब स्किप, इथे 4 खांब. ह्याच प्रकारे आपल्याला हवी तेवढी पट्टी आपण ही विणून घ्यायची आहे. तर ह्या प्रकारे आपण आपल्याला हवी तेवढी ही पट्टी विणून घेऊयात. त्यानंतर ह्या पट्टीचा शेवट कसा होतो
ते आपण पाहूया। अशा प्रकारे आपल्याला हव्या त्या मापाची ही तोरणपट्टी आपण विणून घ्यायची आहे। आणि इथे शेवटी आल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, आतापर्यंत आपण ह्या खांबांवर खांब विणून इथे 8 चेन घेत होतो, तर आता तसं न करता जसं आपण सुरुवात केली होती इथे ह्या प्रकारचा शेवट व्हायला हवा, तर त्या प्रकारे आपल्याला विणायचं आहे। तर पहा इथे मी काय करणार आहे, आता 3 चेन घेऊन टर्न केलेला आहे। ह्या पुढच्या प्रत्येक खांबावर खांब घ्यायचा आहे। 2 झाले, 3 4 5 6 ह्या ठिकाणी 2 म्हणजे 8 खांब। आता इथे घ्यायचे आहेत 2 चेन, ह्या गॅपमध्ये 2 खांब, ह्या पुढच्या प्रत्येक खांबांवर खांब, तीन चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं आहे, प्रत्येक खांबावर खांब, दोन झाले, 3 4 5 6 7 आणि हा एक 8, हे 8 खांब झाले। हा जो 2 चेनचा गॅप आहे, ह्या गॅपमध्ये घ्यायचे आहेत 2 खांब, म्हणजे हे एकूण 10 खांब झाले। आता पुढच्या प्रत्येक खांबावर एक खांब, असे हे एकूण 18 खांब होतील। जसे आपण सुरुवात केली होती 18 चेन घेऊन त्याच्यावर 18 खांब घातले होते, तसाच हा शेवट होईल। पहा आता हे आपले 18 खांब झालेले आहेत। दोन्ही बाजू आपल्या सारख्या झाल्या, हे पहा। आता ही लोकर आपण इथे कट करूयात आणि आपल्या दरवाजाच्या मापाने आपण हवी तेवढी अशी ही तोरणपट्टी बनवून घेऊ शकतो। ही सुंदर अशी तोरणपट्टी तयार झालेली आहे आणि ही तोरणपट्टीची ही डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडेल। आवडल्यास लाईक करा आणि तसं कमेंट करून सांगा की तुम्हाला ही तोरणपट्टी कशी वाटली। धन्यवाद।